आवाज मानदेशाचा। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सातारा जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वरकुटे मलवडी येथे संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत तब्बल 1,13,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या आदेशानुसार 11 ते 13 जून दरम्यान अवैध मद्य निर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली आहे। छाप्यामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन जमिनीत पुरून ठेवलेले आढळून आले। ट्रॅक्टरच्या साहाय्याने 10 लोखंडी पत्र्याचे बॅरल बाहेर काढण्यात आले। त्यामधून 2,725 लिटर रसायन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 1,13,500 रुपये असल्याची अधिकाऱ्यांनी सांगितले। अधिकाऱ्यांचा सहभाग या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक माधव चव्हाण, उपनिरीक्षक अजय कुमार पाटील, जवान अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव, बाळासो पाचुंदे तसेच पोलीस हवालदार सनी आवटे, नवनाथ कदम, अमृत करपे, अमित सपकाळ आणि ओंकार यादव यांनी सहभाग घेतला। अवैध मद्यापासून दूर राहा। उत्पादन शुल्क विभागाचे आव्हान: अवैध मार्गाने तयार होणारी हातभट्टी दारू, बनावट ताडी आणि इतर मद्याचे सेवन नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवितास गंभीर धोका निर्माण करू शकते। त्यामुळे अशा मद्यापासून दूर राहण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे। जिल्ह्यात कुठेही अवैध मद्य निर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्याचं आढळल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 180023 39 999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33 वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे। तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मानचौफिया न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।